काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला। आज काँग्रेस भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला बांगड्यांचा हार घालून जाहीर निषेध नोंदवला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर एकत्र येत सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनामुळे काँग्रेस भवन परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। फोटोला बांगड्यांचा हार घालत थेट काँग्रेस भवनासमोरच निषेध नोंदवल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळाले। आज यहाँ पर कांग्रेस कमेटी के सामने जो कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष है सपकाळ, इनके बारे में जाहिर निषेध करने के लिए आज यहाँ पर हम सब जमा हुए हैं। उनका जो हमारे जो राष्ट्रीय नेता है स्मिता वैनी, उनके बारे में जो अपशब्द बोला गया उसके बारे में हम सभी को दिल को ठेस लगी है। हम सब इस बात का उनके कांग्रेस कमेटी के सामने आकर इस बात का हम जाहिर निषेध करते हैं। और जो कांग्रेस के जो पदाधिकारी है उन्हें ये बात कहना चाहूँगा कि आप सपकाळ साहब को बोलो कि सुनेत्र वैनी एक भगिनी है, एक हमारी नेता है, उनके बारे में जो अपशब्द बोला है इसका आप पूरे मीडिया के सामने जाहिर निषेध करने को ना, अगर जाहिर निषेध का जो माफ़ी नहीं मांगे तो हम सब लोग मिलकर सोलापुर शहर में, जिले में, महाराष्ट्र राज्य में राष्ट्रीय पार्टी की तरफ से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा इसके बारे में। आज हे महाराष्ट्रामध्ये निंदनीय वक्तव्य आणि हे आता तर केलंच आहे, पण याच्या अगोदर प्रत्येक महिलांच्या वेळेस असं बोललं गेलेलं आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही दखल सरकारने सुद्धा आणि कायद्याने सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश सुद्धा सोडले पाहिजे। आज महाराष्ट्राच्या एका वहिनी साहेबांना बोलले नाही तर महाराष्ट्राच्या तमाम महिलेला बोलण्यासारखा हा शब्द आहे। तेव्हा हर्षवर्धन दादांनी सर्वांसमोर आणि जाहीर मीडिया समोर त्यांची माफी मागावी, एवढंच काय। एक सुमित्रा वहिनी बहीण म्हणून त्यांच्या पाया पडलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये, कारण त्यांनी हे घाणेरडं वक्तव्य करून स्वतःची लेवल दाखवल्यासारखं काम केलेलं आहे। तेव्हा आम्ही इथे एक महिला भगिनींतर्फे बांगडीचा हार आम्ही त्यांना घातलेला आहे। हे चुकीचं असू शकेल, पण कधी चुकलो आम्ही? हे महाराष्ट्राची महिला कधीही चुकणार नाही, पण जेव्हा पुरुष चुकेल तेव्हा सदैव 10 वेळा 100 वेळा ही महिला चुकत राहणार आहे।